थँक्यू. महिला दिनाच्या खूप खूप तुम्हाला पण. शुभेच्छा. खूप छान पर्सन भेटलेले आहेत मला ह्या परत दिवशी. या. हो, नक्की. हाय फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या आर्यन ब्लॉग्समध्ये. आणि आज बघा आपण खूप सुंदर आणि खूप छान ठिकाणी पोचलेलो आहोत. आपण आत्ता पोचलेलो आहोत खूप सुंदर नर्सरीमध्ये, ज्या नर्सरीचं नाव आहे बायोफिलिया. आणि खरंच इथं खूप छान बघायला मिळते सगळं मला, आणि खूप वेगळं. ॲक्च्युली मला ना झाडांची खूप आवड आहे आणि माझं बालपणच ह्याच्यामध्ये गेलेलं आहे. तर मी खूप दिवस झाले ठरवत होते खरं तर की ह्या नर्सरीमध्ये यायचं. ॲक्च्युली मी नर्सरीमध्ये फक्त नर्सरी पाहायला आले होते, पण शूट हे अचानक ठरलेलं आहे की तुमच्यापर्यंत पण ही नर्सरी पोचावी असं मला वाटतंय. कारण खरंच ह्या नर्सरीमध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी आपल्याला हळूहळू बघायला मिळणार आहे. आणि एंट्री केल्यानंतरच मला हे खूप आवडलं सगळं, आणि मी ठरवलं की आपण ह्याचं शूट घेऊयात म्हणून. आणि छोटासा ब्लॉग पण तयार होईल आणि तुमच्यापर्यंत ह्या बऱ्याच गोष्टी आणि खूप सुंदर सुंदर माहिती पोचेल. बाहेर हे सगळे आउटडोर प्लांट्स आहेत की जे खूप सुंदर दिसतं. इथं थांबायला सुद्धा खूप छान वाटतं. प्लांट्स पण खूप सुंदर आहेत बघा. चाफ्याचं झाड, त्याचा कलर पण किती वेगळा आणि छान आहे, पिंकिश मस्त आहे. असे वेगवेगळे खूप छान प्लांट बघायला मिळतात इथं आल्यानंतर. आणि हे थोडंसं वेगळं झाड मी बघितलं होतं, जे आय थिंक शोचंच आहे, पण खूप सुंदर आहे. आणि अजून एक खूप छान गोष्ट आहे, खूप छान बनवलेलं आहे कमळ. ते तर मोस्टली आपण पाहतो पूर रोपं मिळतात, खूप छान. आणि खूप सुंदर हे गार्डन बनवलेलं आहे त्यांनी. खूपच मॅनेजमेंट खूप छान आहे, खूप छान मॅनेज केलेलं आहे सर्व. त्यामुळे खूप छान माझा हा शूट खूप छान झाला आहे. मला खूप छान वाटते त्यामुळे की अचानक झालेला माझा शूट ॲक्च्युली. मी असं काही ठरवलं नव्हतं. छान बनवलेलं आहे, मॅनेजमेंट पण खूप सुंदर आहे, सगळे खूप कॉपरेटिव्ह आहे इथे आणि खूप छान कॉपरेट केलं. तर आज लकीली ॲक्च्युली माहिती नव्हतं, पण आम्ही लकीली ह्या गार्डनमध्ये ह्या गार्डनच्या ॲनिव्हर्सरी दिवशी पोचलेलो आहोत ॲक्च्युली. तर खूप छान वाटतं. त्यामुळं खूप शुभेच्छा तुम्हाला ॲनिव्हर्सरीच्या सुद्धा. आणि ह्या गार्डनबद्दलच्या की पुढे जाऊन ही खूप खूप छान ही ग्रोथ व्हावी ह्या गार्डनची. आणि थोडीशी माहिती द्या आम्हाला की ह्या ॲनिव्हर्सरी आज का ठेवलेली आहे तुम्ही, काय त्याच्यामध्ये? 8 मार्च हा वुमन्स डे असतो आणि आमच्या शॉपची कोर टीम ही सगळी विमेन असल्यामुळे आम्ही 2 वर्षांपूर्वी वुमेन्स डेलाच शॉप ओपन करायचं असं ठरवलं होतं. म्हणून आपली 8 मार्चला ॲनिव्हर्सरी असते. आणि हा जो महिना आहे मार्चचा, तेव्हा आम्ही गार्डन फेस्टिवल ठेवतो, सॉर्ट ऑफ लाईक अन ॲन्युअल फेस्टिवल. आणि प्रत्येक वर्षी त्याला एक थीम असते. म्हणजे आत्ता तुम्ही बघितलं असेलच, पण आपल्याकडे कमीत कमी 150-200 प्लांटच्या व्हरायटीज नेहमी असतात. तर मागच्या वर्षी आमची जी थीम होती ती प्लांट व्हरायटीज होती. तर आम्ही एक 60 प्लांट व्हरायटीज वाढवल्या होत्या मागच्या वर्षी. आणि यावर्षी आमची थीम आहे थोड्याशा सर्व्हिसेसवर फोकस करायची, की आम्ही काय काय मदत करू शकतो आमच्याकडे येणाऱ्या कस्टमर्सला. मग आम्ही इथे जो डिस्प्ले केला आहे तो या महिन्यात, म्हणजे यावर्षी आम्ही असा डिस्प्ले केला आहे की तुमची सपोज बाल्कनी आहे, छोटी स्पेस आहे, तर तुम्ही छोट्या क्लस्टर्समध्ये सुद्धा ग्रीनरी कशी करू शकता, याला थोडंसं एक इन्स्पिरेशन मिळू शकतं, असा थोडा सेटअप केला आहे. आणि या महिन्यात ऑफर पण असते, तर आम्ही डिस्काउंट्स वगैरे पण करतो. तर फ्रेंड विजिट करा महिन्यामध्ये तुम्ही या गार्डनमध्ये. आणि छान वाटलं तुमच्याशी बोलून, एकदम छान. आणि थँक्यू. महिला दिनाच्या खूप खूप तुम्हाला पण. शुभेच्छा. खूप छान पर्सन भेटलेले आहेत मला ह्या परत दिवशी. या. नक्की विजिट करू आम्ही ह्या प्लेसवरती. तर फ्रेंड्स, खूप छान गोष्ट झालेली आत्ता की आपल्याला ह्या ELT जे डिरेक्टर आहेत मेन, ते सर आपल्याला इथे भेटलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला बरीच माहिती मिळणार आहे या नर्सरीबद्दल. तर सर ह्या नर्सरीबद्दल काय सांगू शकता तुम्ही?
नमस्कार. आपण ELT जी कंपनी आहे इको ग्रीन लँडस्केप टेक्नॉलॉजीज, ही माझे एक जे मित्र आहेत प्रदीप बारपांडे आणि अनुराधा बारपांडे यांनी ही कंपनी चालू केली. 20 वर्षापूर्वी आपण ही कंपनी चालू केलेली आहे आणि कंपनी चालू करतानाच आपला कायम सस्टेनेबल एन्व्हायरमेंट विथ द ग्रीनरी हा बेसिक कन्सेप्ट राहिलेला आहे. कंपनी सुरू जेव्हा झाली तेव्हा आपण छोटीशी नर्सरी, त्याच्यानंतर लँडस्केपिंग, सॉफ्ट लँडस्केपिंग, हार्ड लँडस्केपिंग, ट्री प्लांटेशन, ट्री ट्रान्सपोर्टेशन अशा पद्धतीचा आपण बिझनेस करत होतो. आवर मेन मोटो इज बेसिकली वी टेक अ चॅलेंज. इफ एनीबडी सेज दॅट ग्रीनरी इज नॉट पॉसिबल हिअर, then we say that the greenery is maintained there. So innovative greenery is our basic aim. We start with what we do, what is possible. Then we do impossible. Okay, and we finish with the impossible application. That is what our logo is in terms of the work on that. Type of species, green species you will see around in 3,800 square feet. Indoor and outdoor. Indoor, outdoor, semi-shade. Okay, same. That's how we have designed the shop also in such a way. Must have seen that our Honorable Prime Minister Narendra Modi has inaugurated the Kempe Gowda Local Terminal 2 in Bangalore Airport, which was opened I think on 11th of November. The concept of the airport itself is airport in the garden. Okay, so the entire greenery in that is being done. Consultancy for the greenery is done by our company, which is being done by my colleague Pradeep and Anuradha. And it's around, I think there are 460 type of plants in the airport. From greenery part I'm talking about. That the airport has a big environment also. The shop where we have sitting here, it has a leafy area 60,000 square feet leafy area. Now that 60,000 square feet leafy area produces the oxygen required for 6 people a day. So that's how you're the main purpose. Yeah, so you are sitting at a very, I would say, oxygen enriched environment. फ्रेंड्स, सरांनी खूप सुंदर इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला, त्यामुळे मला जास्त इन्फॉर्मेशन द्यायची तर गरज नाही आहे ह्या नर्सरीबद्दलची. आणि खूप छान कॉपरेट केले सरांनी. Basically, sorry to say, but we don't call ourselves as nurserymen. नर्सरी नाही. We are not a nursery. This is a lifestyle gardening. ओके, लाईफस्टाईल. Lifestyle. Here you get a solution, basically to add the greenery into the apartments also. But how can we water the plant? These plants are watered by the irrigation done by the drip irrigation. So what we need from everybody, from whoever is interested to go for a vertical green wall, what we need from you is only inlet of the water and the drain of the water. That's it. Normally balconies do have the drain, but every balcony normally you may not have the water connection. It can be done temporary, permanent also. But all the irrigations are dripped here inside. Our main job is not only to sell you the plants or sell you the systems. Our job is that you should be able to experience the green, linear greenery in the house. Why every time we provide them proper food, proper nutrition, proper watering. If it is done, and just talk to them, spend some time. तर फ्रेंड्स, खूप सुंदर इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आणि फॅसिलिटीज खूप छान आहेत की आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे. तर एकदा नक्की विजिट करा ह्या प्लेसवरती. हिअर गार्डन कोर्ट आहे, हा कर्वे रोडवरती आहे आणि यात्री हॉटेलच्या अगदी ऑपोजिट आहे. तर नक्की विजिट करा या प्लेसवरती. मला तर खूप छान वाटलं आणि सरांनी खूप सुंदर कॉपरेट केलं, त्याबद्दल सर खरंच खूप खूप धन्यवाद. No, थँक्यू. we are happy to be associated with you for this your promotion of the greenery in particular, because that is going to be the future for everyone. What we can give it to the future generation is the preserving the soil, preserving the plants so that they get the fresh oxygen. I would request everyone to visit www.elt.com. On that site you will see all the projects what we have done. There are many technical information is also given, so we can start from, anybody can start learning and proceeding on that. Thank you very much. थँक्यू सर.
तर फ्रेंड्स इथे खूप सुंदर शेपमधले खूप छान पॉट आहेत की ते घेण्याची इच्छा होती मला तरी. खूप छान आहे आणि प्रत्येक आकारामध्ये आहेत, सिरेमिकच्या आहेत सर्व. खूप छान आहे घरामध्ये असं ठेवायला, खूपच सुंदर आहे. आतमधून हे शॉप पण खूप छान आहे आणि मोठं आहे. हे पण खूप सुंदर केलं खूप सुंदर वाटतंय. हे मोस्टली आपण ऑफिसेसमध्ये वगैरे बघतो हे. आणि हे पण आयडिया खूप छान आहे टेबलवरती ठेवायला. खूप सुंदर केलं आहे हे. छोट्या छोट्या गोष्टी खूप छान केलेल्या आहेत इथे, मस्त बनवलेलं. अशा बऱ्याच गोष्टी इथे येऊन तुम्हाला बघायला मिळतील की त्या खूप अँटिक आणि छान आहेत. खूपच सुंदर. सुंदर गुलाबाची रोपं आहेत, छान. छोट्या छोट्या आकारामधल्या पॉटपासून ते मोठ्या पॉटपर्यंत खूप मोठे मोठे गोष्टी तिथं. जसं की हा खूप मोठा पॉट आहे, त्याच्यापेक्षाही मोठा आहे. तिथे गेलं हे पण खूप छान आहे, मस्त आहे. आणि त्यातलंच हा पण एक सुंदर डिझाईन आहे, त्यात आपण वेगळंही काहीतरी जाऊ शकतो. हे पण छान आहे पॉट. हा हे पण खूप सुंदर आहे, पाहण्यासारखे आहे. घरामध्ये असे ज्यांना आवड आहे त्यांनी नक्की व्हिजिट करा आणि इथून काही ना काहीतरी गोष्टी घेऊन जावा. कारण मला तर खूप आवडते. मला असं वाटतं आत्ता सगळे घेऊन जावं आपण, वेगळी छोटे छोटे पण पॉट घेऊन जाऊ. एवढंसं पण इथे झाड बघायला मिळालं मला, छोटंसं पॉट थोडंसं सुंदरसं. तर असं खूप सुंदर गार्डनमध्ये आपण आत्ता फिरतोय, खूप छान वाटतंय. खूप सुंदर गार्डनची टूर झालेली आता. खूपच मस्त अप्रतिम गार्डन आहे आणि खूप वेगळं पण बघायला मिळालं गार्डनमध्ये मला. आणि आणि सरांनी तर आपल्याला भरपूर माहिती दिलेलीच आहे, पण या मॅम पण भेटले आहेत आपल्याला, तर त्या थोडीशी आपल्याला माहिती देतील इथली. आणि बायोफिलिया हे नाव, त्या नावाबद्दल पण मला जरा कुतूहल आहे, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला. बायोफिलिया ॲक्च्युली हा लॅटिन शब्द आहे, बायो आणि फिलियानी बनलेला. बायो म्हणजे जे काय नेचर किंवा नॅचरल असतं ते, आणि फिलिया म्हणजे टू लव्ह किंवा टू लाईक. तर आपल्या सगळ्यांना एक काय म्हणायचं त्याला, जन्मतःच एक इंटरेस्ट असतो किंवा आवड असते किंवा एक ओढ असते नेचरच्या गोष्टींशी, फॉर्मशी, रंगांशी. आपल्याला हिरवा, निळा हे रंग जास्ती अपील होतात. तर हे जे कनेक्शन आहे आपलं त्या गोष्टींशी, त्याला बायोफिलिया असं नाव. म्हणून आणि ते सगळं आपण फक्त व्हिज्युअली नाही बघत, आपण ऐकून पण बघतो. म्हणजे साऊंड्सनी पण, प्रत्येक आपल्या जे 5 सेन्सेस आहेत त्या सेन्सेसनी ते आपलं कनेक्शन वाढत असतं. तर ते सगळे सेन्सेस आपण या इथे बायोफिलियात आणायचा प्रयत्न केला. म्हणजे आपण म्युझिक आहे, कधी कधी वॉटरफॉल, वॉटर बॉडीज आहेत आपल्याकडे, त्यामुळे त्याचा जो आवाज असतो, किंवा हिरवं तर आपल्याला सगळीकडे दिसतंच आहे. ते सगळे एलिमेंट्स आपण इथे आणले, म्हणून आम्ही ते नाव बायोफिलिया ठेवलं. कारण मला हे बायोफिलिया खूप वेगळं आणि खूप युनिक नाव वाटलं ॲक्च्युली, म्हणूनच तुम्हाला विचारावं की याचा अर्थ नेमकं काय आहे. तर आम्हाला खूप छान इथे कॉपरेट केलेलं सर्वांनी आणि खूप छान प्लेस आहे ही पुण्यातली. तर फ्रेंड्स नक्की 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 व्हिजिट करा ह्या प्लेसवरती. फ्रेंड्स असेच भेटूयात खूप छान छान ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉगही तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय फ्रेंड्स, थँक्यू.